हॅलो, वेलकम स्टुडंट्स, वेलकम टू द क्लास. आज आपण बघणार आहोत नेक्स्ट चॅप्टर. तो आहे मायक्रोब्सबद्दल. आणि आपल्याला जसं माहीत आहे की मायक्रोब्स जे असतात ते आपल्या काही कामाचे पण असतात किंवा काही आपल्याला त्रास देखील देऊ शकतात. सो दॅट्स वी आर गोइंग टू लर्न टुडे युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. सो त्यातले मग आपल्याला युजफुल कुठले आणि हार्मफुल कुठले हे आपण सगळ्यात पहिल्यांदा एक थोडंसं लक्षात ठेवूया की लॅक्टोबॅसिलाय आणि रायझोबियम. लॅक्टोबॅसिलाय, रायझोबियम आणि ईस्ट हे जे आहे हे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. का? कारण ते आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी कामात येतात. जसे आपले भरपूर मित्र असतात, ठीक आहे, शाळेमध्ये वर्गामध्ये. त्यातले काही आपले फेवरेट असतात किंवा काही आपल्याला बिलकुल आवडत नाहीत, हो की नाही. तर जे आपल्याला थोडंसं चांगलं फील करून देतात, आपल्याशी चांगलं बोलतात, आपण त्यांच्यासोबत खेळतो, त्यांच्यासोबत राहून आपला आणि त्यांचा दोघांचाही फायदा होतो, अशा टाईपचे जे काही फ्रेंड्स असतात त्यांना आपण या कॅटेगरीमध्ये टाकणार. कुठल्या? युजफुल फ्रेंड्स ऑर युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि काही काही मित्र असतात आपले, काही काही फ्रेंड्स असतात आपल्या क्लासमधले किंवा दुसऱ्या क्लासमधले किंवा कॉलनीमधले की ते त्यांचं आपल्याशी पटत नाही, हो की नाही. सो ते कधी आपल्याला त्रास देतात, चिडवतात, कधी-कधी आपल्याला म्हणजे काही पण आपल्याला त्रास देतात. बेसिकली काय आपल्याला चांगलं फील करून देत नाही. आपल्याला त्यांचं काही पटत नाही, आहे की नाही. सो त्यांना आपण काय म्हणतो की तो आपला फ्रेंड नाही आहे, लाईक आपला दोस्त नाही आहे, सॉर्ट ऑफ लाईक दुश्मन आहे. मग तसेच बॅक्टेरियाज कुठले आहेत? हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स की जे आपल्याला त्रास देतात, क्लॉस्ट्रीडियम आणि अजून काही. सो दिस विल बी अवर लेक्चर. लाइक आपको बेसिक आइडिया तो इन सभी की मिल चुकी है. सो लेट्स मूव टूवर्ड्स द मेन थिंग. So you already know like what are different microbes, what is mean by microbe and what are their basic characteristic. और उन्हें देखने के लिए त्यांना बघायसाठी आपण काय यूज करू शकतो. कारण मायक्रोब म्हणजे जे आपल्याला नॉर्मल डोळ्यांनी, नॉर्मल विजनने दिसत नाही. अँड वी नीड टू हॅव सम इन्स्ट्रुमेंट टू सी देम. लाईक फक्त त्यांना बघायला नाही, पण ते काय करतात, ते कसं जगतात, त्यांचा जन्म कसा होतो, त्यांची वाढ कशी होते आणि ते एक्झॅक्टली कुठे राहतात, काय करतात, ते हे आपल्याला बघायसाठी स्पेशल टाईपचे इन्स्ट्रुमेंट लागतात. कशाला? मायक्रोब्स बघायला. कशासाठी? कारण ते काही युजफुल आहेत का हार्मफुल आहेत हे चेक करण्यासाठी. ठीक आहे. सो वी आर फॅमिलियर विथ द डिफरंट टाईप्स ऑफ मायक्रोब्स विच आर ऑल अराउंड अस बट कॅनॉट बी सीन विथ अवर आईज. अँड इन व्हॉट वे दे आर रिलेटेड टू अवर एव्हरीडे लाईफ. सो तो त्यांचा आणि आपला संबंध काय आहेत ते ठीक आहे, दिसत नाही तर अजून चांगली गोष्ट, हो की नाही. पण त्यांचा आणि आपला काही संबंध लाईफमध्ये येतो का? सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम विच इज लॅक्टोबॅसिलाय. LACTOBACILLI. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपल्याला एक एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे बेसिक, की आपण दही जे असतो नॉर्मली आपल्याला सगळ्यांना आवडतं खायला आहे. दही, साखर, दही पोळी, दही भात खूप आपल्याला टेस्ट खूप चांगलं लागते. थोडीशी आंबट चव, दुधापेक्षा थोडीशी वेगळं टेक्स्चर, थोडंसं थिक असतं, हो की नाही. आणि कधी-कधी आपण परीक्षेला जाताना, आपल्या आई देखील जाताना तुम्हाला लक्षात असेल की हातावरती दही आणि साखरेचा एक चमचा देते, हो की नाही. सो ते नेमकं काय? व्हॉट एक्झॅक्टली दॅट इज. ठीक आहे. मग मिल्कचे जे कुठले पण प्रोडक्ट असतील पुढचे ते आपण याच्याबद्दल बोलणार आहोत. सो तुम्हाला माहीत असेल की जे दही आहे, योगर्ट, ते दुधापासून कसं बनतं आणि एक्झॅक्टली प्रोसेस काय होते. मग काय नेमकं कारण काय त्याचं? की लॅक्टोबॅसिलाय असतात की जे कन्वर्ट करतात लॅक्टोज, जे असतं शुगर इन द मिल्क्स. दुधामध्ये नॅचरल जी साखर असते लॅक्टोज, त्याला कन्वर्ट करतं लॅक्टिक ॲसिडमध्ये. कोण करतं? लॅक्टोबॅसिलाय. काय करतात? लॅक्टोजला लॅक्टिक ॲसिडमध्ये कन्वर्ट करतात. ठीक आहे. धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. याला काय म्हणतात? त्याला म्हणतात फर्मेंटेशन. आणि ॲज अ रिझल्ट द pH ऑफ द मिल्क डिक्रीजेस कॉझिंग कोॲग्युलेशन ऑफ मिल्क प्रोटीन्स. तर दुधामध्ये काय काय असतं? काय होतं? शुगर तर आहेच, लॅक्टोज. मग त्याच्यामध्ये काही प्रोटीन पण आहे, त्याच्यामुळे आपण पितो. दॅट्स वाय लाईक मिल्क इज कन्सिडर्ड ॲज द बेस्ट फूड. लहानपणापासून आपलं पहिलं जे फूड असतं बाळाचं तेच राहतं. ठीक आहे.
सो मिल्कमध्ये काय प्रोटीन्स आहे, शुगर आहे आणि लॅक्टोबॅसिलाई आपण त्याच्यामध्ये समजा आपण टाकले तर ते काय करतात, त्या शुगरला ॲसिडमध्ये कन्वर्ट करतात आणि त्याच्यामुळं काय होतं की दुधामध्ये असलेलं ऑलरेडी जे प्रोटीन असतं त्याचं कोॲग्युलेशन होतं. सो व्हॉट इज मीन बाय कोॲग्युलेशन, की जे दुधातले जे जे काही कॉन्स्टिट्युएंट आहेत बाकीचे, ठीक आहे, ते सेपरेट होतात. कशापासनं? प्रोटीनपासनं. सो दिस इज व्हॉट हॅपन्स वेन मिल्क चेंजेस इंटू योगर्ट. And that's why yogurt has a specific sour taste due to lactic acid, and the low pH destroys harmful microbes present in the milk. सर काय काय होतं त्याच्या प्रोसेसमध्ये? लॅक्टोज कन्वर्ट होतं लॅक्टिक ॲसिडमध्ये, pH ऑलरेडी त्याचा कमी झालेला असतो, दॅट्स वाईज इट बिकम्स ॲसिडिक, आणि त्याच्यामुळे मिल्कमधले प्रोटीन जे आहे ते सेपरेट होतात बाकीच्या कॉन्स्टिट्युएंटपासून. त्याला कोॲग्युलेशन म्हणतात आणि त्याच्यामुळे दही तयार होतं, योगर्ट. ठीक आहे. मग याच्यामुळे काय होतं की जे हार्मफुल बॅक्टेरियाज पण असतात, ठीक आहे, मिल्कमध्ये कमी ॲसिड त्याचं pH झाल्यामुळे, ॲसिडिक pH असल्यामुळे आणि pH कमी झाल्यामुळे ते हार्मफुल बॅक्टेरिया दुधामधले ऑलरेडी काय होतात, मरून जातात. ठीक आहे. मग असं का होतं की आपल्याला जेव्हा कधी असं वाटतं की पोटामध्ये काही गडबड आहे, तर आपल्याला शक्यतो घरचे पण सांगतात किंवा डॉक्टर सांगतात की थोडंसं ताक प्यायला पाहिजे किंवा दही खायला पाहिजे. असं का? कारण त्याच्यामध्ये युजफुल बॅक्टेरिया आहेत आणि हार्मफुल बॅक्टेरिया कमी आहेत. ठीक आहे. आता याच्याची दुसरी टर्म आहे लाईक प्रोबायोटिक. व्हॉट इज मीन बाय प्रोबायोटिक योगर्ट अँड अदर फूडस्टफ्स दॅट आर पॉप्युलर नाउअडेज. अपन टी वीवरती बरेचदा बघतो, लॉट ऑफ टाइम क्रिकेट मैच जब चल रही होती है तब हम वो ऐड देखते हैं कि शायद शिल्पा शेट्टी उसमें है कुछ, वो छोटे अपने बच्चों के लिए वो प्रोबायोटिक कुछ लेती है. ठीक है. तो उससे क्या होता है, स्ट्रांग बनती है इम्यूनिटी. कौन सी इम्यूनिटी? GIT. व्हाट इज मीन बाय GIT? गैस्ट्रो इंटेस्टिनल ट्रैक्ट, जो अपनी माउथ से शुरू होती है और जहाँ से स्टमक और बाकी इंटेस्टाइन से वो होके गुजर के वो अच्छी इम्यूनिटी बिल्ड करती है. क्या बिल्ड करती है? योगर्ट. क्यों? क्योंकि उसमें यूजफुल माइक्रो ऑर्गेनिजम्स है, लैक्टोबैसिलाई. ठीक है. So useful microbes like lactobacilli are added into these eatables. So such eatables are healthy because they kill the harmful bacteria like Clostridium in the alimentary canal and help to improve our immunity. मग Clostridium जे असतं ते मारून टाकतं आणि इम्युनिटी काय करतं, बिल्डअप करतं. म्हणून शिल्पा शेट्टी सांगते आपल्याला की तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं असेल, पोटाची आणि पचनसंस्थेची जर तुम्हाला इम्युनिटी वाढवायची असेल तर तुम्हाला काय खायला पाहिजे? प्रोबायोटिक योगर्ट, विच इज नथिंग बट लॅक्टोबॅसिलाई. ठीक आहे. मग हे कुठं कुठं यूज होतं की यूज ऑफ लॅक्टोबॅसिलाई. सो दे आर 5 डिफरंट यूजेस यू हॅव टू ॲक्च्युअली रिमेंबर अँड लेट्स सी फर्स्ट. सो वेरियस मिल्क प्रोडक्ट्स लाईक योगर्ट, बटरमिल्क, घी, चीज, श्रीखंड कॅन बी ऑब्टेन्ड बाय द फर्मेंटेशन ऑफ मिल्क. काय काय तयार होतं? दही, ताक, तूप, चीज आणि श्रीखंड हे आपण लॅक्टोबॅसिलायचा यूज करून खाऊ शकतो. म्हणजे आपल्याला खायला खूप आवडतं ना, कधी कधी तूप खायला आवडतं, कोणाला चीज आवडतं पिझ्झामध्ये, कोणाला श्रीखंड खायला आवडतं आहे की नाही उन्हाळ्यामध्ये. मग हे कशापासून मिळतं आपल्याला? बेसिक दुधापासून. पण फक्त दुधामुळं का? नाही. तर त्याच्यामध्ये आपण लॅक्टोबॅसिलायचा यूज केला तर आपण आपल्या आवडीचं काहीतरी खाद्यपदार्थ दुधापासून तयार करू शकतो. सो दॅट्स वाय इट्स कॉल्ड एज लाईक अ युजफुल बॅक्टेरिया, युजफुल मायक्रोब. So second is lactobacilli fermentation is useful for large scale production of cider, cocoa and pickles of vegetables. So कुठे कुठे की जे मोस्ट ऑफ द टाईप इंडस्ट्री असते, मोठमोठ्या फॅक्टरीज असतात, ते काही प्रकारचं सीडर तयार करतात, कोकोआ तयार करतात किंवा काही लोणचे असतात भाज्यांचे, त्याच्यामध्ये आपण लॅक्टोबॅसिलाई यूज करू शकतो. कशासाठी? फर्मेंटेशनसाठी, किंवा जेव्हा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काही प्रोडक्शन करायचं असेल या गोष्टींचं. ठीक आहे. लॅक्टोबॅसिलाई अँड अदर सम युजफुल मायक्रोब्स टेकन टुगेदर आर यूज टू ट्रीट ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट. आपण बघितलं शिल्पा शेट्टीचं उदाहरण. ठीक आहे. सो लेव्हंड फॉडर ऑफर्ड टू द डोमेस्टिक कॅडल लाईक काऊज अँड बफेलोज इज अ फॉडर फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई. बरेचदा आपण बघतो की गाईचं
आणि म्हशीचं दूध वाढण्यासाठी त्याला काहीतरी खाद्य दिलं जातं. ठीक आहे, नॉर्मल फ्रेश जे असतं ते तर ती खातेच. ठीक आहे, पण काय झाडाची पानं, गवत ही खाऊ शकते. पण तिचं दुधाचं प्रोडक्शन डेअरीमध्ये आपल्याला वाढवायचं असेल तर त्याला काय उपाय आहे, तर त्याला आपण काय देतो, फॉडर असतं. मग ती फॉडर काय असते, बेसिकली अन्नच असतं ते. पण ते फर्मेंटेड अन्न असतं की ज्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिला यूज करून अशा प्रकारची GIT इम्युनिटी म्हशीची किंवा गायींची जे दूध देणारे प्राणी आहेत त्यांची वाढते की त्यांचं दुधाचं उत्पन्नच वाढतं. दूध द्यायला ते जास्त दूध देतात. ठीक आहे, तर मग कुठे कुठे आपण बघितलं की स्वतःला खायचं असेल तर दूध, दही, ताक, श्रीखंड खूप मोठमोठ्या प्रमाणावर फॅक्टरीजमध्ये यूज करू शकतो लोणचे वगैरे तयार करायला. स्वतःसाठी पोटाच्या इम्युनिटीसाठी करू शकतो, ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्टसाठी यूज होतं. मग त्याच्यानंतर गायींसाठी किंवा दुग्धजन्य जे पदार्थ असतात त्याचं जिथे उत्पन्न होतं डेअरी फार्म्स तिथे देखील याचा यूज होतो, पण प्राण्यांसाठी यूज होतो. ठीक आहे, अँड द लास्ट वन इज द लॅक्टोबॅसिला फर्मेंटेशन प्रोसेस इज यूज टू मेक वाईन अँड सम अदर टाईप्स ऑफ ब्रेड. तर वाईन बनवण्यासाठी आणि ब्रेड बनवण्यासाठी पण लॅक्टोबॅसिला याचा यूज होतो. ठीक आहे, सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. लॅक्टोबॅसिलावरती क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे, खूप छान टॉपिक आहे हा. मग त्याच्यानंतर आपण सेकंड जो रायझोबियम बघणार आहोत तो देखील एक सिम्बायोटिक बॅक्टेरिया आहे. तो आता यूजफुल आहे की नाही दैट वी विल चेक लाइक विद इन 10 मिनट्स कि वो काम में आने वाला है कि वो अपना काम बिगाड़ने वाला है. ठीक है, तो राइजोबियम जो है वो उसका रोल क्या है और उसका इम्पोर्टेंस क्या है, लेट्स सी. So rhizobia living in the root nodules supply nitrates, and amino acids to the plant and in exchange get energy in the form of carbohydrates from it. Such a mutually beneficial relationship is called as symbiosis. So कहाँ पे रहता है वो, रूट नोड्यूल्स में, यानी जो झाड़ की रूट्स होती है उसमें छोटी छोटी गांठ या राउंड स्ट्रक्चर रहते हैं. कहाँ पे, रूट्स में, मूळामध्ये, और वहाँ पे रहते हैं, वहाँ पे उनकी कॉलोनीज होती है. और वो क्या सप्लाई करते हैं, क्या देते हैं, वो खाली फुकट नहीं रहते वहाँ पे, वो कुछ ना कुछ वो प्लांट को भाड़ा देते हैं. वो क्या देते हैं उनको, नाइट्रेट्स, नाइट्राइट एंड अमाइनो एसिड. और उसके बदले में उनको क्या मिलता है कि उनको कुछ शायद कार्बोहाइड्रेट पता अच्छा लगता होगा खाने के लिए, वो खुद तो नहीं क्रिएट कर सकते उसको, तो वो प्लांट से लेते हैं. तो एक्सचेंज सॉर्ट ऑफ लाइक सिम्बायोसिस उसमें होता है, लेन देन होती है कि झाड़ को क्या चाहिए, नाइट्रेट्स चाहिए, नाइट्राइट्स चाहिए, अमाइनो एसिड चाहिए, तो हम दे देते हैं. चलो ठीक है, राइजोबियम सब मिलके बोलते हैं कि हम इनको ये दे देंगे, बट बदले में उनसे कुछ लेना भी पड़ेगा. तो क्या लेते हैं, हमको सब मिलके लेट्स से डिसाइड करते हैं कि वी आर गोइंग टू गेट सम कार्बोहाइड्रेट फ्रॉम इट. ठीक है, झाड़ से हम ये ले लेते हैं, उसको ये दे देते हैं. सो दैट सॉर्ट ऑफ थिंग राइजोबियम, उसका रोल ये है. सो राइजोबिया प्रोड्यूसेस नाइट्रोजिनस कंपाउंड्स फ्रॉम द एटमॉस्फेरिक नाइट्रोजन. तो उसके पास तो खुद तो नहीं है वो, बट एयर है, सॉइल है, उसमें क्या रहता है, नाइट्रोजन. तो वो वहाँ से लेके नाइट्रोजिनस कंपाउंड्स होते हैं, उससे वो लेता है और उसको कन्वर्ट कर देता है कि जो झाड़ को चाहिए. यानी एटमॉस्फेयर में एयर है, सॉइल है, राइजोबिया है, प्लांट भी है, सब है, बट एक दूसरे के लिए वो कुछ फ़ायदे में नहीं है. प्लांट्स डायरेक्टली नाइट्रोजन नहीं खींच सकते जो एयर में है. कार्बोहाइड्रेट झाड़ के पास है, बट राइजोबियम खा नहीं सकते अकेले. ठीक है, तो ये सॉर्ट ऑफ इन्वायरमेंट या इकोसिस्टम है, ये एक दूसरे को हेल्प करती है. किसी से कुछ लेते हैं उसके बदले में कुछ देते हैं. दैट्स वाई इट्स कॉल्ड एज लाइक इट्स अंडर कैटेगरी ऑफ यूजफुल माइक्रोब. ठीक है, तो बहुत बार ऐसा होता है कि सिर्फ बाहर से ही कुछ लेते हैं और देते कुछ भी नहीं है, तो उसकी जगह पे जो बैक्टीरिया है, माइक्रोब है, वो अच्छा स्ट्रांग होता जाएगा और जिससे वो ले रहा है वो वीक होता जाएगा, मर जाएगा. ठीक है, तो दैट इज़ नॉट अ यूजफुल बैक्टीरिया. राइजोबियम क्यों है, क्योंकि वो समथिंग लेता भी है और इन रिटर्न वो झाड़ को कुछ देता भी है. सो अब प्लांट कौन से है, तो उसमें फेनुग्रीक का और ग्राउंडनट का ये जो भी कुछ दिया है झाड़, जिसमें शायद उसके रूट्स अगर क्लोजली आप देखेंगे तो उसके प्लेन नहीं रहते, दे आर नॉट स्मूथ, टैपरिंग तो रहते हैं, बट छोटी छोटी गठान गाठ जैसी वहाँ पे कॉलोनीज रहती है राइजोबियम की. ठीक है, सो
फॉर द प्रोसेस ऑफ दिस, कहा कौन सी प्रोसेस राइजोबियम के लिए इंपॉर्टेंट है कि एटमॉस्फेयर से नाइट्रोजन लेके क्या प्रोड्यूस करना, नाइट्रोजनस कंपाउंड्स, और उसके लिए उसको क्या करना पड़ता है, नाइट्रोजन फिक्सेशन करना पड़ता है, और उसके लिए लेग्यूमिनस प्लांट्स लाइक बीन्स, स्वीट पीस, सोयाबीन, ऐसे उसको होस्ट चाहिए होते हैं. So beans and pulses are rich in proteins due to these nitrogenous compounds made available by the rhizobia. तर आपण जे स्वीट पी खातो, ठीक आहे, बीन्स खातो किंवा सोयाबीन खातो, हे एक प्रकारचं घर असतं कशासाठी, राइजोबियमसाठी. इट्स लाइक अ होम. और वो जस्ट लाइक वहाँ पे रहते ही नहीं है, बट कुछ अच्छा खासा नाइट्रोजनस कंपाउंड देने के बाद में प्लांट को क्या लगता है कि अरे वाह, अपने को नाइट्रोजन मिल गया अच्छी तरह से, अब अच्छी कुछ चीज़ बनाते हैं खाने के लिए. ठीक है, तो उसके लिए वो प्रोटीन्स बनाते हैं विद द हेल्प ऑफ राइजोबियम. और उसका जो भी फ्रूट होता है या जो भी उसका कंटेंट होता है पीज का या बीन्स का, तो वो टेस्टी हो जाता है. क्यों? क्योंकि प्रोटीन्स में आ जाता है. बट किसकी वजह से? सिर्फ प्लांट की वजह से क्या? नहीं. सिर्फ एटमॉस्फेरिक नाइट्रोजन होने की वजह से क्या? नहीं. द रीज़न एंड द रोल बिहाइंड ऑफ लाइक हैविंग सम यूजफुल प्रोसेस फॉर दैट पर्टिकुलर प्लांट. ठीक है, तो वो राइजोबियम ही करता है वो. ठीक है. सो after harvesting a leguminous crop, the leftover roots and the other plant parts are deliberately dumped in the farm soil to maintain its bacterial population. तो ठीक है, अपना काम तो हो गया. अच्छे खासे टेस्टी वाले जो क्रॉप्स है वो हमने ले लिए, काट भी लिए, ठीक है, मार्केट में बेच दी भी है. बट उसके बाद में उसके रूट्स तो अपने पास ही है, उसमें यूजफुल बैक्टीरियाज भी है राइजोबियम. तो उसका क्या करते हैं, तो उसको काट के, उसको छाट के फिर से सॉइल में या वैसे ही रख देते हैं, ताकि जो लेग्यूमिनस प्लांट्स के रूट्स में कॉलोनीज है किसकी, यूजफुल माइक्रोब की. कौन सा? राइजोबियम. वो सॉइल में वैसे ही रहे और नेक्स्ट क्रॉप जो हो उसको वो हेल्प करे. इट्स लाइक अ फर्टिलाइजर, बट कौन सा? नॅचरल वन, आर्टिफिशियल नाही. तो ऐसा भी असा यूज होता है, असंही त्यांना यूज करू शकतं. The use of rhizobium has helped to reduce the use of chemical fertilizers and thereby their adverse effect. Chemical fertilizers obviously वो कम कर देता है use. So it has also helped to reduce the expenses on the fertilizer. खर्च वाचतो त्याचा. फार्मर्स शेती जी आहे त्यासाठी आपल्याला केमिकल फर्टिलायझर्स विकत घ्यावे लागतात मार्केटमधनं. असं जर केलं तर मागच्या पिकासोबत उत्पन्न तर येतच, पण त्याचा उरलेला भाग पुढच्या पिकासाठी फर्टिलायझर म्हणून यूज होतो. ठीक आहे, तर एक कॉस्ट इफेक्टिव्ह शेती विदाऊट एनी साईड इफेक्ट, विदाऊट एनी स्पेंडिंग मनी, हे एक गुड ऑप्शन आहे. कशासाठी? शेतकऱ्यांसाठी. कोणासाठी? जे खातात आपण त्यांच्यासाठी. पण कोणामुळे होतं आहे हे? युजफुल बॅक्टेरिया लाईक रायझोबियम. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला लास्टवाला युजफुल बॅक्टेरिया आहे तो आहे यीस्ट. त्याच्याबद्दल आपण प्रॉबेबली पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. लाइक होपफुली यू आर अंडरस्टैंडिंग द टॉपिक. लास्ट टॉपिक शायद हमने लाइफ प्रोसेसेस के बारे में किया था, एंड इट्स लाइक ऑलमोस्ट रिलेटेड कि लिविंग वर्ल्ड है, लिविंग ऑर्गेनिज्म है, डिफरेंट टाइप्स ऑफ किंगडम्स है, उसमें कौन कौन से प्लांट्स, एनिमल, बैक्टीरियाज, माइक्रोब्स आते हैं, वो भी हमने देखा. ठीक है. सो धीरे धीरे हम इस चैप्टर को क्लोजली क्या करेंगे, मॉनिटर करेंगे कि माइक्रोब्स क्या है, यूज़फुल कौन से, हार्मफुल कौन से है, और इसका डे टू डे लाइफ में रिलेशनशिप हमारे लाइफ के बारे में क्या है. सो होपफुली लाइक आप भी पढ़ रहे होंगे तो टेक्स्ट बुक लो, एक कॉपी लो, पेपर लो प्रॉबेबली, और आपको इसमें से जो भी इम्पॉर्टंट पॉईंट लगते हैं राईट इट डाऊन. ठीक आहे. तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट गोष्टी वाटतं की नाही यार मला ही गोष्ट खूप आवडली आहे बॅक्टेरियाची, तर ती 2 ते 3 पॉईंटमध्ये लिहून घ्यायचं की ते कुठे राहतात, ते काय करतात, त्याचा आपल्याला उपयोग कशासाठी होतो, किंवा हार्मफुल बॅक्टेरिया तो आपण पुढच्या भागात बघणारच आहोत. तर हार्मफुल बॅक्टेरिया कुठे असतात, कोणते असतात, ते काय करतात, त्यांच्यापासून आपण वाचू कसं शकतो. ठीक आहे. त्या गोष्टी एका पेपरवरती, पेजवरती, नोटबुकवरती नोट डाऊन करा, जेणेकरून आपण नेक्स्ट चॅप्टर जेव्हा पढू तेव्हा तुम्हाला पाठीमागच्या गोष्टी रिकॉल करायला इझी होईल. सो दॅट इज ऑल फॉर टुडे. ठीक आहे. पुढचा टॉपिक मे बी आपण जो बघणार आहोत हा चॅप्टर फिनिश झाल्यानंतर, तर तो प्रॉबेबली आपण स्टार्ट करणार आहोत, बघूया,
तो शक्यतो आपण रिफ्लेक्शन तर आपलं झालेलंच आहे, ठीक आहे, थोडंसं कवर केलेलं आपण. तर आपण त्याच्यानंतर बघणार आहोत लेट्स से की येस, कार्बन अन इम्पॉर्टंट एलिमेंट हा चॅप्टर आपण पुढच्या याच्यासाठी बघणार आहोत की त्याच्यामध्ये कार्बन आहे, तो कुठे सापडतो, त्याची प्रॉपर्टी काय, त्याचे ॲलोट्रोप्स काय किंवा हायड्रोकार्बन्स काय, की ज्याच्यामध्ये कार्बन एक इम्पॉर्टंट कंपाऊंड असतो. मग कार्बन डायऑक्साईड काय आहे, मिथेन काय आहे, त्यांचं पण ऑकरन्स काय, प्रॉपर्टीज काय काय आहेत आणि युजेस काय. सो दॅट विल बी अवर नेक्स्ट टॉपिक, कार्बन, लाइक राइट आफ्टर फिनिशिंग दिस चैप्टर. सो ट्राई टू ऑल्सो रीड, जो पिछला जो कुछ पढ़ा है वो भी पढ़ो, जो पढ़ने का है सामने का उसको भी पढ़ो, ठीक है. लाइक इट्स वेरी गुड थिंग टू रीड चैप्टर्स बिफोर लाइक लर्निंग, और क्लासेस के पहले भी पढ़ लेना एक अच्छी बात है. और जो पीछे चैप्टर्स हुए हैं ऑल्सो टू रिवाइज एंड रिमेंबर व्हाट वी हैव लर्न, दैट इज़ ऑल्सो इम्पोर्टेंट. So that is all for today. I am Dr. Mohan. See you soon. Have a good day.